आम्ही मान्यच करतो की आम्ही जो हा पराभव स्वीकारला, जे निवडून आलेले आहेत ह्यांच्या जीवावर आहे. आणि शिंदे साहेबांचा पराभव झाला असं मानता येणार नाही, पण काही ठिकाणी निधींची कामं व्यवस्थित झाली नाही वस्तुस्थिती. त्या ठिकाणी त्यांनी काम केलं होतं, ठीक आहे, आपले कार्यकर्ते आहेत. इथे जी माघार झाली ना, तोच फार फरक पडला आणि तोच खरा पराभवाचं कारण ठरलं. मला 100% माहिती होती की आपण इथे लॉस नाही, पण अपक्ष उमेदवारी स्वतः जिंकण्यापेक्षा ही दोन लोक कशी हरतील. ऋषिकेश मानेच्या संदर्भात मी बोललो होतो. साहेब बोला, अरे यार, मी आजही दिघे साहेबांना घाबरतो, कधी तर रात्री येतील, मला काहीतरी करतील. लाडकी बहीण योजनेमध्ये शिंदे साहेबांच्या व्यतिरिक्त कोणी कामच नाही केलं. गुरु आणि शिष्यामध्ये तर थोडी फरक असलाच पाहिजे. शेजर खोपकर यांची जी काही घटना घडली त्याच्यामध्ये माझा काही रोल नव्हता. ज्या दिवशी इलेक्शन हरलो त्याच्या एका तासाने कामाला लागलो. आणि हे काम जर तू केलेलं असेल तर तुला हे करावं लागेल, नाही केलं तर मग माझ्याशी गाठ आहे. मित्रहो, राज्यभरातल्या 29 महानगरपालिकांचे निकाल लागलेले आहेत. नगरसेवकांचे गट स्थापन झालेले आहेत. महापौर कोण होणार याचे आडाखे बांधले जात आहेत. सत्तेत नसलेल्या पक्षांनाही बरोबर घेतलं जात आहे आणि सगळीकडे महापौर पदाच्या लॉटरीची आणि एकूणच सभागृह स्थापनांची रणधुमाळी सगळीकडे सुरू आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये एका विजयाची आणि एका पराजयाची चर्चा आहे. ती जय पराजयाची चर्चा जी सुरू आहे ती कुठली आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या होमपिचवरची किंवा त्यांच्या गावात. एकनाथ शिंदे यांचा स्वतःचा जो खाजगी बंगला आहे शुभदीप नावाचा, तो ठाण्यातल्या लुईसवाडी या परिसरात आहे. आणि या लुईसवाडी परिसरातल्या या मतदारसंघातल्या एका पराभवाची राज्यभर चर्चा सुरू आहे. आणि इथल्या एका विजयामुळे उद्धव ठाकरे यांना आकाश ठेंगणं झालेलं आहे. हा जो पराभव आहे हा स्वर्गीय आनंद दिघे यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचा पराभव आहे. हा पराभव आहे अशोक बारकू वैती नावाच्या एका अभ्यासू नगरसेवकाचा. हा पराभव झाल्यानंतर जसं अनेकांना वाटत होतं की हा पराभव होऊच कसा शकतो, हा प्रश्न एक माध्यमकर्मी म्हणून मलाही पडला. या प्रश्नाची उत्तरं यथाशक्ती शोधण्याचा मी प्रयत्न केला, पण ती उत्तरं काही समाधानकारक मिळत नव्हती. त्यामुळे मी आता थेट गाठलेला आहे अशोक बारकू वैती यांना. ठाण्याचे माजी महापौर असलेले अशोक वैती माझ्या बरोबर आहेत. वैती साहेब, ज्या वेळेला ह्या सगळ्या ठाण्यातल्या उमेदवारांच्या तिकिटांचं वाटप झालं त्यावेळेला एक वजनदार नेता मला ठाण्यातला असं म्हणाला होता की ही अशोक वैती यांची शेवटची निवडणूक असेल. या विधानाचा अर्थ मला कळला नाही, तर त्यावेळेला मी थोडं समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला एक गोष्ट अशी लक्षात आली की जी मंडळी आनंद दिघे यांच्या जवळ होती त्यांना तिकीटं देण्यात आलेली आहेत. मग तुम्ही असेल, अनिल भोर असतील, राम रेपाळे असतील किंवा रवींद्र फाटक यांच्या कुटुंबातल्या जवळपास किंवा त्यांच्या जवळच्या 8 लोकांना तिकीटं देण्यात आली. सुधीर कोकाटेंना तिकीट देण्यात आलं. आणि या सगळ्या तिकिटांना पवन कदम या सगळ्या तिकिटांना विरोध होता. त्या वेळेला आता नवीन आलेल्या नव्या उमेदवारांचा किंवा नव्या कार्यकर्त्यांचा विरोध होता, कारण त्यांना असं वाटत होतं आपल्याला संधी कधी मिळणार. अशोक वैती हा नगरसेवक किंवा हा उमेदवार पडू शकतो असं स्वतः उद्धव ठाकरेंनाही वाटत नाहीये. मी स्वतः त्यांच्या कॅम्पमध्ये लक्ष घालून समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना सुद्धा अशोक वैतीच्या पराभवाचा धक्का बसला, आश्चर्यही वाटलं. आणि त्यानंतर एक प्रतिक्रिया येते की ठाण्यात पूर्वी म्हणजे 90च्या आणि 2000च्या काळामध्ये जेव्हा आनंद दिघे होते त्यावेळेला ठाण्यात काही जरी झालं तरी ते आनंद दिघेंनी केलं असं म्हटलं जायचं. मग वसंत डावखरेंचं निवडून येणं असू द्या किंवा इतर कोणत्याही दुसऱ्या राजकीय पक्षांमध्ये कोणी पण निवडून येणं किंवा पराभूत होणं हे आनंद दिघे ठरवायचे. तुम्ही स्वतः त्यांच्या जवळ होतात. आत्ता तुमचा जो पराभव झालेला आहे हा इथल्या नेतृत्व मान्यतेशिवाय झालाय असं तुम्हाला वाटतं? नाही, मला वाटतं की हे थोडंफार काही कामांची पूर्तता झाली नाही ह्याच्यावर हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर पर्टिक्युलर समाजाची लोक आहेत, त्या समाजाच्या लोकांनी आपल्या शिवसेनेच्या उमेदवार जो आहे त्याला मतदान केलं नाही. आम्ही मान्यच करतो की आम्ही जो हा पराभव स्वीकारलेला आहे. आणि शेवटी पराभव कितीनी झाला किंवा काय झाला, पराभव हा पराभव असतो.
आणि जसं धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी शिकवलेलं आहे की आपण लढत राहा, नागरिकांची कामं करत राहा. आता जरी माझा पराभव झाला असेल तर संघटनेच्या माध्यमातून जी काय कामं आहेत ती मी करणार ह्याच्या पुढे देखील. पण जसं 2 गोष्टी आहेत की ह्याच्यामध्ये जी काय ज्ञानेश्वर नगरमध्ये आपली कामं होती, ड्रेनेज सिस्टीम असेल, पाण्याच्या लाईनीचं काम होतं, काही कॉन्क्रीट रस्ते होते किंवा मग गटार पायवट होती. ह्याच्यामध्ये ही कामं झाली नसल्यामुळे वेळेवर झाली नाही, 6-6 महिने तसंच काम थांबलं होतं. त्याचा एक हा मुद्दा आहे. आणि एक थोडंसं जातीचं राजकारण झालं. नाही, जातीच्या राजकारणापेक्षा बघा, शिवसेनेमध्ये एक वाद अगदी शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा आहे, तो म्हणजे घाटी कोकणी वाद. घाटावरचे जे लोक आहेत त्यांचा कोकणी लोकांना आक्षेप, कोकणातल्या लोकांचा घाटावरच्या लोकांना आक्षेप, हे खूप जुन्यापासून सुरू येत होतं. त्या वादाने पुन्हा इथे डोकं वर काढलं असं तुम्हाला वाटतं? एका विशिष्ट जिल्ह्यातली किंवा एका विशिष्ट क्षेत्रातली लोक एकत्र आली आणि त्यांनी ठरवून तुमचा पराभव केला? कारण मी एक ह्या संपूर्ण निवडणुकीमध्ये ठाणे महानगरपालिकेत 2 लोकांचा पराभव झाला, एक अशोक वैतींचा आणि दुसरा उमेश पाटलांचा. आता हे दोन्ही ज्येष्ठ नगरसेवक होते. तुमचं तर एकनाथ शिंदेची खास होतं, आणि असं असताना तुमचा पराभव होणं, कारण ही पॅनेल सिस्टीम आहे, इथे एका माणसाचा पराभव करणं यासाठी खूप योजनाबद्ध पद्धतीने गोष्टी कराव्या लागतात. या योजनाबद्ध गोष्टी करण्यासाठी कुठून तरी ऊर्जा पुरवली गेली, कुठून तरी रसद पुरवली गेली, असं नाही वाटत तुम्हाला? नाही, मला वाटत नाही की वरिष्ठांनी कुठल्याही प्रकारचं कोणाला मदत केली आहे किंवा कोणाला कानात जाऊन सांगितलं असं काही वाटत नाही. ह्याच्यामध्ये जे स्थानिक होते त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर नगरमध्ये जसं मगाशी म्हटलो की 3,500 मतांनी मागे होतो पहिल्या फेरीत. दुसऱ्या फेरीमध्ये रामचंद्र नगर, वैतीवाडी, लेलिन नगर, आदर्श नगर ह्या ठिकाणी 350ने मागे गेलो. तेव्हाच मला समजलं की आपला पराभव हा किमान 300 ते 400 मतांनी होणार आहे. तिथेच जर मी 500 मतांनी पुढे जातोय तर माझं 100% 700 मतांनी मी विजयी झालो असतो. काजूवाडी, रामचंद्र नगर, जिजामाता नगर, लुईसवाडी, साईनाथ नगर, वैती नगर, हाजोरी ह्या ठिकाणी मला चांगल्या प्रकारे, मलाच नाही तर सर्वांना चांगले मतदान झाले. आणि हे जे निवडून आलेले आहेत ते ह्यांच्या जीवावर आलेले आहेत. हे जे शिंदे साहेबांच्या आजूबाजूला जे काही लोक राहत आहेत, नागरिक राहत आहेत, त्यांच्या जीवावर हे बाकीचे निवडून आलेले आहेत. आणि शिंदे साहेबांचा पराभव झाला असं मानता येणार नाही. शिंदे साहेबांनी विश्वास टाकून हा जो उमेदवार होतो तो मला दिला, आम्हाला चौघांना दिले, त्यांच्यावर विश्वास ठेवला. शेवटी आम्ही कुठेतरी कमी पडलो, ह्याच्यामध्ये त्यांच्या विश्वासाला कुठेतरी कमी पडलो, नागरिकांच्या पर्यंत पोचायला कमी पडलो असंच मला सांगता येईल. कोणावर एलिगेशन करणं मला वाटत नाही. मी दिघे साहेब असल्यापासून गेले 42 ते 45 वर्ष कधीच कोणावर टीका किंवा कधीही कोणाचं तक्रार कधी केली नाही, दिघे साहेब असो किंवा शिंदे साहेबांकडे. नाही, बघा, आनंद दिघेंचा एक वाक्य होतं, गद्दारीला माफी नाही. शिवसेनेतल्याच काही पदाधिकाऱ्यांनी सूत्रबद्ध पद्धतीने तुमचा पराभव घडवून आणला. ही जी कामं इथे सुरू होती, ही कामं जसं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक छोट्या छोट्या लोकांना कामं दिली गेली. त्याच्याकडे अनुभव असो, अनुभव नसो, त्याला कामाची माहिती असो नसो, त्यांना काहीतरी 2 पैसे मिळायला पाहिजेत, 2 गोष्टी त्यांच्या पदरात पडायला पाहिजेत, म्हणून एकनाथ शिंदेंनी अनेकांना कामं दिली. अशाच पद्धतीत शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना कामं मिळाली, जे एकनाथ शिंदेंच्या विश्वासातले होते, अवतीभोवती होते, जवळ होते, त्यांना कामं मिळाली. अशाच काही पदाधिकाऱ्यांनी कामं अर्धवट सोडल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेतल्या आम्हाला काही अधिकाऱ्यांनी दिली आणि काही तिथल्या स्थानिकांनी पण दिली. या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला फटका बसला. हे जरी खरं असलं तरी ही कामं जाणीवपूर्वक गेल्या 6 महिन्यापासून अर्धवट सोडलेली होती. काय माहिती नाही, तुम्हाला बऱ्याचपैकी तुम्ही बोलत असताना बऱ्याचशा गोष्टी तुम्ही त्याचा उलगडा केलेला आहे. मला सांगण्याची गोष्ट, मला आवश्यकताच नाही की ही कामं लेट का झाली किंवा कशासाठी लेट केली. शिंदे साहेबांनी प्रत्येकाला भरपूर निधी दिलेली आहे. प्रत्येक प्रभागामध्ये चांगल्या प्रकारची कामं होतील अशा प्रकारची निधी सर्वांनाच दिलेली आहे. त्या लोकांनी तशा प्रकारची कामं केली पाहिजे होती. त्यांच्यावर विश्वास ठेवला होता कार्यकर्त्यांवर. तो विश्वास कुठेही तडा गेला नाही पाहिजे. अशा प्रकारची कामं मी देखील असू शकतो अशी सर्वांनी करायला हवी होती. शिंदे साहेबांनी जी आवश्यक कामं आहे त्याच्यासाठी पूर्ण निधी दिली, पण काही ठिकाणी निधींची कामं व्यवस्थित झाली नाही, वस्तुस्थिती आहे. मित्रहो, आनंद दिघे या माणसाचा भोवकाल का झाला हे मी आपल्याला सांगतो. मोहन खोपकर नावाचे एक नगरसेवक होते. महानगरपालिकेच्या इथल्या राजकारणामध्ये मोहन खोपकर यांचं मत फुटलं आणि शिवसेनेला धक्का बसला. माफ करा, श्रीधर खोपकर.
आणि या श्रीधर खोपकरांच्या या एका मत फुटण्यामुळे किंवा त्यांच्या गद्दारीमुळे शिवसेनेला धक्का बसल्यानंतर स्वर्गीय आनंद दिघे यांनी आपल्या सगळ्या नगरसेवकांचे राजीनामे घेतले होते. त्यानंतर श्रीधर खोपकर यांची हत्या झाली. या हत्येचा ठपका ज्या काही लोकांवर ठेवण्यात आला होता किंवा जे काही लोक त्यामध्ये दोषी आहेत असं समजलं गेलं होतं त्यापैकीचे एक अशोक वैती होते. अशोक वैती हे एकनाथ शिंदे यांचेही निकटवर्ती आहेत, पण त्याही आधी स्वतः आनंद दिघे यांचं वैतींवर मुलासारखं प्रेम होतं. त्याच वैतींच्या वाट्याला हा इतका जिव्हारी लागणारा पराभव समोर आलेला आहे. या पराभवाची चिकित्सा होईल असं तुम्हाला वाटतं? एकनाथ शिंदे हे जसं आनंद दिघे चुकीला माफी नाही म्हणायचे, तीच गोष्ट एकनाथ शिंदेची आहे. आनंद दिघे बोलून दाखवायचे, एकनाथ शिंदे बोलून दाखवत नाहीत. तुम्हाला असं वाटतं की एकनाथ शिंदे तुम्हाला न्याय देऊ शकतील? या बघा, हे मी तुम्हाला इतक्यासाठी नाही म्हणत आहे की तुम्हाला पुन्हा कुठेतरी संधी मिळायला हवी किंवा कुठे काय मिळायला हवं, असा माझा मुद्दाच नाही. तुम्ही 5 वेळा नगरसेवक होता, तुम्ही पुढच्या पिढीला वाट करून द्यायला हवी होती. हा जरी भाग खरा असला तरी अशा पद्धतीत जिथे एकनाथ शिंदेची मानहानी होईल, म्हणजे त्यांच्याच राहत्या घरातला नगरसेवक पडेल, हे त्यांच्यासाठी मानहानीकारक आहे. याची चिकित्सा पक्षीय पातळीवर होईल असं वाटतंय का? मला वाटतं ती एका तासात झाली असेल. इतका एकनाथ शिंदेचा नेटवर्क आहे, ती समजली पण असेल त्यांना, आणि आमच्यासारख्यांनी सांगण्याची पण गरज नाही. पण आम्ही त्यांना सांगितलंय की हा पराभव मी स्वीकारलेला आहे. आणि जसं तुम्ही म्हणताय की शिंदे साहेबांच्या ह्या प्रभागात अशा प्रकारचं झालंय आणि त्याच्यामध्ये त्यांची मानहान झाली, तो मानहान त्यांची नाही झाली, तर शिवसेना आणि जे उमेदवार चारी आहे त्यांची झालेली आहे. खऱ्या अर्थाने जसं मगाशी म्हटलं की शिंदे साहेबांनी आमच्यावर विश्वास टाकून ही उमेदवारी दिली होती, तर आमचं देखील काम होतं की त्या उमेदवारीला साजेसं असं इलेक्शनमध्ये काम व्हायला होतं. लोकांपर्यंत आपण पोचलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामध्ये मग काही कोणाला नावं ठेवणं काय चुकीचं वाटतं असं माझं तरी मत आहे. जसं मगाशी म्हटलं की दिघे साहेबांकडे मी 42 म्हणजे इतक्या वर्ष काम करत होतो, कधी सिंगल तक्रार कधी केली नाही दिघे साहेबांकडे की हा माणूस असा करतोय किंवा असा करतोय, कधीच केली नाही. शिंदे साहेबांकडे कधी केली नाही. फक्त इतरांसाठी म्हणत होतो की हे जरा इथे लक्ष द्या, हे द्या, ते द्या, आणि नेहमी ते ऐकत होते प्रत्येक ठिकाणी. मग ते वाघे स्टेट असेल, शहरातलं असेल किंवा अजून कुठलं असेल, त्यांना सूचना केली की ते सूचनेप्रमाणे प्रत्येकाला बोलून घेत होते आणि तशा प्रकारचं काम करायला त्यांना सांगत होते. तुम्हाला असं वाटतं की हे जे शहाजी खुसपे आहेत हे निवडून आले, त्यांचं तर कौतुकच आहे, एक तरुण कार्यकर्ता आहे, हे सगळं खरं आहे. तुम्ही स्वतः तुमच्या मतदारसंघातल्या एकेका कुटुंबाला ओळखता, त्या कुटुंबातले सदस्य कोण, ते राहतात कुठे, नोकरी काय करतात. तुम्हाला शहाजी खुसपे कधी लक्षात आला नाही का की तो इतका मोठा एन्काउंटर स्पेशलिस्ट होईल तुमच्यासाठी आणि तुमचाच पॉलिटिकल एन्काउंटर करेल, असं कधी तुम्हाला वाटलं नाही? पहिली गोष्ट अशी की ज्ञानेश्वर नगरमध्ये आम्ही -3,000 ते 3,500 हो, हे 100% आम्हाला खात्री होती. पण ज्ञानेश्वर नगर हे काय इस्लामाबाद आहे का, कराची आहे का? सुटलं कसं? त्या ठिकाणी त्यांनी काम केलं होतं. ठीक आहे, आपले कार्यकर्ते आहेत, तसं तुम्ही म्हणता की काही कार्यकर्त्यांना असं वाटत होतं की आपल्या प्रभागातला नगरसेवक म्हणून आपल्या पण कार्यकर्त्यांनी मतदान केलं असावं. त्याच्यामध्ये त्यांना सर्वात दुःख असं वाटतं की रामचंद नगर, मग अशी म्हटलो, रामचंद नगर असेल, लेलिन नगर असेल, आदर्श नगर असेल, वैतीवाडी असेल, इथे जी माघार झाली ना, तोच फार फरक पडला आणि तोच खरा पराभवाचं कारण ठरलेलं आहे. माझी तर माहिती अशी आहे की जी मंडळी उपमहापौर असताना, महापौर असताना, नगरसेवक असताना स्वर्गीय आनंद दिघेंचा फोन आला तरी तो उभा राहून घ्यायचे. म्हणजे मित्र हो, मी आपल्याला सांगतो, आनंद दिघे या व्यक्तीचा दरारा आणि दहशत कशी होती, तर ठाण्याचा महापौर असू द्या किंवा उपमहापौर असू द्या, त्याला आनंद दिघेंसमोर अगदी रिलॅक्स बसण्याची पण भीती वाटायची. इतकंच नव्हे तर महापौर किंवा उपमहापौर पदाच्या दालनातला फोन आल्यानंतर, कारण तो जरी मोबाईल तेव्हा नुकतेच आलेले होते, जे काही आनंद दिघेंचे मेसेज यायचे ते फोनवर यायचे, लँडलाईनवर यायचे. हा लँडलाईन फोन स्वीकारताना सुद्धा जी मंडळी उभी राहून फोन घ्यायची, अशा काही लोकांनी अशोक वैती यांच्या बरोबर दगाबाजी केली. माझी अशी माहिती आहे की एका माध्यमामधल्या व्यक्तीने ठाणे शहरातल्या शहाजी खुसपेला उद्धव ठाकरेंच्या कॅम्पमध्ये नेलं. हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर घडत होतं, तुम्ही दुर्लक्ष करत होतात की तुम्ही अति आत्मविश्वास होतात? तुमच्या डोक्यात हवा गेली होती का?
नाही, पहिल्या दिवसापासून मी ज्ञानेश्वर नगर एरिया हा टार्गेट म्हणजे तो आपल्या ह्याच्यावर ठेवला होता आणि तिथे बऱ्यापैकी काम केलं होतं. डोक्यात हवा वगैरे अशा करता मला 100% माहिती होती की आपण इथे लॉस होणार आहे. ते माहिती होतं. पण पण मग हे तुम्ही बघा, तुम्ही सगळे लोक छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे तुमच्यासारखे अनेक लोक तुम्ही बऱ्याच वेळेला स्वयंभू पद्धतीने काम करत असता. अधिकाऱ्यांना 10 फोन तुम्ही काही शिंदेना लावायला लावत नाहीत किंवा श्रीकांत शिंदेकडे जाऊन त्यांना त्रास देत नाहीत. तशा स्वयंभू नगरसेवकांपैकी एक तुम्ही आहात. पण हा इतका मोठा गंभीर धोका तुम्हाला एकनाथ शिंदेना सांगावं असं का नाही वाटलं? म्हणून मी तुमच्या डोक्यात हवा गेली होती असं म्हणतो. काय नेमकं चुकलं? नाही, का तुम्हाला एकनाथ शिंदेना एखादी गोष्ट सांगणं कमीपणाचं वाटत होतं? नाही सांगितलेलं होतं. काही गोष्टी सांगितल्या त्यांनी प्रत्यक्ष फोन देखील केला होता. काही अपक्ष उमेदवार होते. काही अपक्ष उमेदवारांना उभं केलं का काय केलं समजलं नाही. पण अपक्ष उमेदवारांनी स्वतः जिंकण्यापेक्षा ही 2 लोक कशी हारतील, अशोक वैती आणि अनिल भोर हे कसे हारतील त्याचाच प्रचार केला. मला एक सांगा, अनिल भोर हे आजपर्यंत अनेक वेळा इच्छुक होते. त्यांना कधीच तिकीट मिळत नव्हतं आणि पक्षासाठी अत्यंत निष्ठेनं काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी जेव्हापासून आनंद दिघेंकडे येतोय किंवा मी जेव्हापासून आनंद दिघेंना पाहतोय तेव्हापासून मला अनिल भोर यांचं योगदान माहिती आहे. मग विलास जोशी असतील, सुधीर कोकाटे असतील. सुधीर कोकाटेंच्या तिकिटाला पण विरोध केला होता हो. काही मंडळींनी. आणि मग ही जी सगळी मंडळी आहेत, रवींद्र फाटक यांच्या कुटुंबात इतकी तिकीटं द्यायची नाहीत अशा पद्धतीचा एक घोषा सुरू होता. पण जे जे आनंद दिघेंबरोबर होते ते सगळे माझ्या बरोबर आहेत आणि त्यांना मी सांभाळणार आहे असं एकनाथ शिंदेचं एक स्वतःचं म्हणणं होतं. त्यांच्या कुटुंबातल्या एका सदस्याला तिकीट त्यांना देता आली नाही. त्यांच्या सौभाग्यवतींचा प्रचंड आग्रह असताना या सगळ्या गोष्टी एका बाजूला आहे. म्हणजे पक्षाचा जो काही नेता आहे किंवा पक्षाचा पदाधिकारी आहे, आनंद दिघेंचा जो माणूस आहे, ती माझी प्रायोरिटी, ते माझं प्राधान्य, कुटुंबातला कोणता सदस्य माझा प्राधान्य नाही असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेबरोबर गेले काही महिने तुमचा पंगा सुरू होता? नाही, नाही, नाही. अतिशय सुरेख काम महापालिकेच्या माध्यमातून असेल किंवा मग दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये छोटासा दरबार भरायचा दिघे साहेबांच्या नावाने. प्रत्येक गोष्ट त्यांच्या कानावर जायचं. एखादं काम कुठलं बाकी असेल तर आयुक्तांना फोन करणं, मंत्रालयात फोन करणं. हे माझ्याकडे कितीतरी पत्र आहेत, त्यांनी दिलेली पत्र आहेत, त्यांची कामं देखील झालेली. आणि शिंदे साहेबांना प्रत्येक गोष्ट आम्ही सांगत होतो. आता आमची काहीतरी 90च्या आसपास 100 झाल्यानंतर प्रत्यक्ष साहेब येणार असं आम्हाला म्हटलं होते. ज्या दिवशी तुमचा 100वा दिवस असेल ह्या जनता दरबार आनंद आश्रमातला त्या दिवशी मी येईन. अशा प्रकारे पुढे आपण काम देखील चालू ठेवणार. पण कुठल्याही प्रकारचं शिंदे साहेबांबरोबर कुठलाही वाद नव्हता. या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आता तुम्ही पाहताय, तुम्हाला असं वाटतं की आता हा जो मतदारसंघ गेला आणि तो उद्धव ठाकरेंकडे गेला? आता काही लोक असं म्हणतायत की ते शहाजी खुसपे सुद्धा इकडे येणार आहेत. शहाजी खुसपे हा एक धडपड्या तरुण आहे, तो तिथे सामाजिक काम करणारा तरुण आहे. याचं काम तुमच्या नजरेतून सुटलं की तुम्ही त्याला कच्चा लिंबू समजला? नाही, नाही, दोन्ही पण गोष्टी लक्षात होते. आपण टार्गेट फक्त एका पॅकेटवर केलं. दुसऱ्या पॅकेटवर माझ्या इथे तर जी लोकांनी मतदान अपेक्षित होतं, 4,500 मतदानाचा लीड इथून भेटलेला आहे. तर आमची अपेक्षा होती की ही 5.5 पण भेटेल. 500 ते 700 मतं कमी पडली होती. ठीक आहे, हरकत नाही. पण मला जसं मगाशी म्हटलो की प्रत्येक मी ते नाव घेत नाही, पण तिथे मला 350 मागे गेलो. तिथे मी 500 मतांनी पुढे येतो तर नक्की नाही, एक लक्षात घ्या की तुम्हाला तिकीट दिल्यामुळे, एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला तिकीट दिल्यामुळे जसं एकनाथ शिंदेच्या कुटुंबातले काही सदस्य दुखावले, त्यांना वाईट वाटलं किंवा त्यांना असं वाटत होतं आम्हाला हे मिळायला होतं, म्हणजे त्यांना आधी स्वतःच्या कुटुंबातच जो झालेला कलह किंवा झालेला वाद थांबवावा लागला. पण तुमच्या कुटुंबातल्या काही लोकांनी पण तुमच्या विरोधात काम केलं याची माहिती आहे का तुमच्याकडे? नाही, नाही. मला तर वाटतं प्रत्येकाला वाटतं की अशोक वैतींनी सर्व हे उमेदवारी फिक्स केली. माझा काडीचाही संबंध आहे. कुठला एवढी माझी ताकद असती तर अजूनही काय उमेदवार साहेबांना सांगून नाही, म्हणजे ठाण्यात आता जे असं म्हटलं जात आहे की तिकिटांचं वाटप हे अशोक वैती, रवींद्र फाटक या लोकांनी फिक्स करून किंवा ठरवून दिलं असं म्हटलं जातंय. ते नाही, नाही. मी तर सिंगल तिकीटचं देखील सांगितलं. इथल्या वार्डातलं देखील फक्त प्रत्येकाची माहिती दिली. अनिल भोर हा पहिल्या 3 टर्म स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केला होता पक्षामध्ये. 3 वेळा मागे म्हणजे पक्षाने जे आदेश दिले त्याप्रमाणे त्यांनी काम केलं. त्याच्यामध्ये असं पण आहे की त्यांनी एकदा आपल्याला उमेदवारांमध्ये दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलं. अशा प्रकारच्या मी आधी शिंदे साहेबांना सूचना केली होती त्या बाबतीत विचार करावा. त्यानंतर मग अजूनही तिकडे 2 वडवलेंची होती, एक कराळे होती, अशा महिला होत्या. त्यांच्या बाबतीत बोललो निर्णय तुम्ही घ्या. तशा त्यानंतर
आपले ऋषिकेश मानेच्या संदर्भात मी बोललो होतो. साहेब बोला, अरे यार तुझ्या माणसाला तिकीट दिली नाही, जरा सॉरी वगैरे असे साहेब बोलले त्यावेळी. ऋषिकेश मानेंसाठी तुम्ही विचारलं होतं, होतो ह्यासाठी तुम्हाला शिंदेच्या कुटुंबातून विनंती होती, दबाव होता? नाही तुम्हाला- दबाव वगैरे तुम्हाला नव्हता. असं वाटत मला होतं? वाटत होतं की त्यांना जरी दिली तरी चांगल्या प्रकारे शिवसेनेची बांधणी आहे आणि चांगलं मताधिकारी निवडून येतील. एखाद्याकडे फायनान्स जरी कमी असेल, इलेक्शन पुरता म्हणजे जे खर्च असतो 12-15 लाखाचा, तो बोललो ते पण आम्ही करू. वडवले असतील किंवा ते कराळे असतील, ह्यांचं मी साहेबांना स्वतः सांगितले हे सर्व मी करतो. ऋषिकेश मानेचं असेल ते पण आम्ही करतो असं सांगितलं होतं. त्याच्यामध्ये शरद कनसे देखील इच्छुक होता, पण शेवटी साहेबांची इच्छा होती की अनिल भोरला ह्यावी संधी द्यावी. त्यानंतर रमेश वैती जयेश इच्छुक होता, पण शेवटी निर्णय घ्यायचा अधिकार हा पक्षप्रमुखांना होता, म्हणजे मुख्य नेत्याला तो त्यांचा अधिकार होता. माझं कुठलंही एकही सिंगल नाही, फक्त मी एक फार आग्रह केला होता की ताई भोंडवेसाठी, का आपल्यातली टीम आहे, एक आदिवासी महिला आहे, त्याच्यासाठी सीट द्या अशा प्रकारची विनंती मी 5-6 वेळा केली. पण ठीक आहे, नाही दिली तर ते पण नाराज नाही झाले. काम वगैरे त्यांनी केली, पण एक तेवढी फक्त एकच केली होती शिफारस, बाकी एकही नाही केली. तुम्ही या ठाणे महानगरपालिकेमध्ये मी आता गेली अनेक वर्ष कामकाज पाहतोय, इथलं पक्षाचं आणि एकूणच इथल्या व्यवस्थेचं. इथे नगरसेवकांचे गट आहेत, टोळ्या आहेत नगरसेवकांच्या. एखाद्या अधिकाऱ्याच्या विरोधात लागणं किंवा एखाद्या प्रकल्पाला विरोध करणं किंवा एखादी गोष्ट आपल्याला हवी तशी घडवून घेणं, यासाठी काही टीम्स काम करतात. नगरसेवक टीमने किंवा समूहाने काम करतात. एक राहिलं तुमचं, ठेकेदाराच्या विरुद्ध पण काही टीम आहे, ते पण म्हणा. हा नाही, ठेकेदारांच्या विरोधातल्या टीम वगैरे ते तर सगळं खरं, पण ह्या सगळ्या टीम मध्ये कधी जावं असं कधी अशोक वैद्य करताना दिसलं नाही. याचं कारण काय? माझी टीम शिंदे साहेब आणि दिघे साहेब. मी आजही दिघे साहेबांना घाबरतो. कधी तर रात्री येतील, मला काहीतरी करतील, मग त्या गादीला आजही घाबरतो. तिथे एखादा माणूस गेला आणि माझ्या विरुद्ध तक्रार केली तर साहेब रात्री येऊन मला काहीतरी करते, अशी एक आपल्या धारणा आहे. आणि एक आपली हे आहे की दिघे साहेब असतील, शिंदे साहेब असतील, ते मी नेहमी म्हणतो जो आईबाप असलेला पक्ष आहे, विभाग प्रमुख असेल, शहर प्रमुख असेल, उपजिल्हा प्रमुख असेल, ह्यांनी ऐकलं नाही तर मग शिंदे साहेबांकडे जाईल. जे मुख्य हे आहे त्याने ऐकलं, ते ऐकता येतात, ते बऱ्यापैकी का लोकांची जे चुका झाल्या त्याची कामं करतात. पण ह्यांनी कोणी नाही ऐकलं तर दिघे साहेबांच्या गादीवर जायचं, तिथं डोकं टेकवायचं आणि सांगायचं साहेबांना ह्या लोक आम्हाला असे त्रास देतात, कोणी माझं ऐकलं नाही. तुम्हाला असं वाटतं आनंद दिघेंची गादी आजही जागृत आहे? 100% जागृत आहे. तुम्ही एकदा जाऊन बघा तिथे. मी बऱ्याच लोकांना सांगतो की तुम्ही जाऊन फक्त नमस्कार करा. तुमचं मन त्या दिवसाचे काम काय आहे ते नाही, पण दिवसभर आता प्रसन्न राहील तुमचं मन की दिघे साहेबांच्या आश्रमात गेलो. आणि बरीचशी लोक बाहेरून येतात, त्यांना त्या आतमध्ये दर्शन घ्यायला जायचं असतं. काही लोक आता सोडत नाही, काही पवित्र ठेवत नाहीत, मग साहेबांच्या खुर्चीच्या बाजूला उभं राहणार, हात ठेवणार, असे प्रकार असतात. त्यामुळे फोटो काढून पण देत नाही. पण एखादं कोण असेल पुण्यावरनं, सोलापूरवरनं असेल, सांगलीवरनं असेल, कोकणातून असेल, मला जर फोन केला तर मी सांगतो आपल्या दिलीपला किंवा लहूला की लांबून त्यांचा फोटो तरी काढा तिथे, म्हणजे ते तेवढाच समाधान त्यांना मिळेल. दिघे साहेबांना अजूनही प्रेम करणारे लोक आहेत. तसंच प्रेम आज जेव्हा लाडकी बहिणीचा विषय झाला तेव्हा शिंदे, ठीक आहे आम्ही इतर काम केलं नाही, पण शिंदे साहेबांनी एवढं मोठं काम केलं. आज महिला जर पाहिल्या तर एवढ्या महिला आहेत की लाडकी बहीण योजनेमध्ये शिंदे साहेबांच्या व्यतिरिक्त कोणी कामच नाही केलं. आज देखील त्यांचं मत असं आहे की लाडकी बहीण योजना ही बंद मी पडू देणार नाही. आणि असं होतं मला वाटलेलं त्यावेळी की आमचा लीड हा 7,000. पण मला सांगा, एक आनंद दिघेंच्या समोर काही लोक आगाऊपणा करायचे, त्यानंतर आनंद दिघे साहेब त्याच्यावर त्यांच्या पद्धतीने रिॲक्ट व्हायचे आणि पुन्हा त्यांना वाईटही वाटायचं की अरे आपलाच पोरगा आहे, त्याला जवळही घ्यायचे, नंतर त्याला जे काय हवं नको ते द्यायचे. ती गोष्ट एकनाथ शिंदेकडे अजून कायम आहे असं वाटतंय, किंवा तो जो काही गुण आहे तो आहे शिंदेकडे, की शिंदे पूर्ण राजकीय झाले? नाही आहे आपल्या. मला तरी कधीतरी रागावतात जबरदस्ती, पण नंतर बाहेर बोलतात, अरे तू ऐकणार नाही कोणाला, मला पण ऐकणार, त्याला बोलवा उद्या, बोलवतात. आणि मी असेल किंवा अजून कोण असेल सर्वांना बोलून व्यवस्थित समजून सांगतात. फक्त एवढे थोडीशी गुरु आणि शिष्यामध्ये तर थोडी फरक असलाच पाहिजे, नाहीतर गुरु आणि शिष्यामध्ये काय फरक. दिघे साहेबांचे आणि ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे, पण शिंदे साहेब पण तशा प्रकारचं काम करतात. जो काय आता पाहिलं असेल की उमेदवारी जी मिळाल्यानंतर बंडखोरी झाली, ती बंडखोरी काम फार कमी झाली. काही एक 7-8 ठिकाणी झाली, बाकीच्या ठिकाणी बंडखोर नाही. सर्वांना समजुतीने सांगितलं, बाबा तुझं काही ना भविष्यामध्ये काहीतरी चांगलं होईल, अशा प्रकारचं नक्की पुढे जाऊन चांगल्या प्रकारे करतील, अशा प्रकारची माझी देखील धारणा आणि माझी देखील अपेक्षा आहे. श्रीधर खोपकर हत्या प्रकरणानंतर जो अशोक वैती एक आनंद दिघेंच्या दिल का तुकडा झाला,
त्याचं या पराभवानंतर येणाऱ्या काळामध्ये राजकीय भविष्य काय असणार आहे? नाही, कारण ठाण्यात पहिली एकदा गोष्ट पराभव अशी- झाला की तो वाऱ्यावर गेला म्हणून नाही, समजायचं. पहिली गोष्ट मग श्रीधर ठाकरे, श्रीधर खोपकर यांची जी काही घटना घडली त्याच्यामध्ये माझा काही रोल नव्हता. त्यामुळे मला साहेबांनी बऱ्याच वेळी सांगितलं की तू जरा सावध राहा. त्या हत्या प्रकरणात तुम्ही नव्हता, रोल पण तुम्ही नव्हता. आरोपी होता. नाही, आरोपी कोणी असू शकेल, त्या ह्याच्यात माझा रोल नव्हता. त्यामुळे आम्ही सर्व लोक त्याच्यातून कार्यमुक्त, म्हणजे कुठल्याही प्रकारचा दोष न ठेवता आम्ही त्याच्यातून निर्दोष सुटलो. फक्त दिघे साहेबांचं प्रेम माझ्यावर नाही तर प्रत्येक शाखा होतं, पण आमच्या खास करून वैती परिवार, मग ते रमेश वैती असेल किंवा अजून कोण असेल, सर्वांवर जास्त प्रेम होतं. हरेश वैती असेल, गणेश वैती असेल, यांच्यावर देखील तेवढंच प्रेम होतं की वैती परिवारावर फार प्रेम. माझी आई प्रभावती वैती, ती तर एकेरी बोलायची साहेबांना, आणि साहेबांना पण आवडायचं. कधीतरी मग फोन करायचे, अरे मी तुझ्या घरी सुकी मच्छी आणि भाकरी खायला, अशा प्रकारचे संबंध होते. त्यामुळे मला वाटतं शिंदेसाहेब पण शिंदे साहेबांच्या घरचं जे काय असेल ते, मी डबा असतो तो मला झालं की अरे डबा घे अशोक खा, अशा प्रकारचे देखील संबंध आजही आहेत. पण मग तुम्हाला वाटतं की ह्याच्यातून तुम्ही आता तरुण झालं असं वाटतं? नाही, हे काय, मी उद्या ज्या दिवशी इलेक्शन हरलो त्याच्या एका तासाने कामाला लागलेलं. पुढचं इलेक्शन संघटनेला जिंकून द्यायचं, जो कोण असेल त्याला. एका तासाने कामाला लागले. माझे जे कार्यकर्ते होते त्यांना विचारा. मी त्याच्यानंतर काही मंदिर आहेत त्यांची, मंदिराचा वर्धापन दिन होता, त्यांचे वर्धापन दिन कसा साजरा करायचा ह्या संदर्भात बैठक घेतली. काही ठिकाणी पाठपूजन होतं, काही ठिकाणी पालखी आलेली ती होती, काही ठिकाणी आरती माझ्या हस्ते ठेवलेली, नियोजित कार्यक्रम होते, ते सर्व केले मी. त्यामुळे मला वाटत नाही की शिवसेनेला हे ठिकाणी कोण रोखलं. पुढच्या वेळेला समजेल आपण किती हरलो आणि किती जिंकलो. माझा शेवटचा प्रश्न, ज्या ठाणे महानगरपालिकेमध्ये अधिकारी असो, आयुक्त असो किंवा इतर कोणत्याही विरोधी पक्षाचे लोक असो, त्यांना एक माहिती आहे की अशोक वैतीचा नाद नाही करायचा. बरोबर. हे जे काय होतं हे आता टिकवणं कठीण असेल? नाही वाटत मला असं वाटत होतं की मी जेव्हा नगरसेवक नव्हतं हे 4 वर्ष, तेव्हा मला अतिशय लोक घाबरायला लागले. मी कधी कधी विचारतो अधिकारी, व का घाबरताय? पण माझी सवय आहे, बाकी तुमचं जे काम असेल ते काम ह्याच्यापूर्वी किती लोकांचं केलंय त्याची माहिती पूर्ण घेतो मी, आणि हे काम जर तू केलेलं असेल तर तुला हे करावं लागेल, नाही केलं तर मग माझ्याशी गाठ आहे. अशा प्रकारची अभ्यास होता. आणि त्याच्यात सर्व अधिकारी असतील, छोटे कर्मचारी, जो चहा घेऊन येतो तो पण मला मदत चांगल्या प्रकारे केली. या महानगरपालिकेमध्ये माझ्या शेवटच्या टप्प्याकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला मीनाक्षी शिंदे, भूषण भोईर यांच्यातला वाद झाला. तो वाद पण एकनाथ शिंदेंनी थोपवला आणि सगळं नीट संघटनेच्या साठी उपयुक्त जे होईल ते केलं. पण अशोक वैती यांना जो काही लोकांचा विरोध आहे तो एकतर एकनाथ शिंदेच्या नजरेतून सुटला किंवा अशोक वैतींना असं वाटलं होतं आपण मॅनेज करू, ते करता आलं नाही. काय नेमकं घडलं? नाही, आता तसं बघायला काही लोक आता हे चॅनलवर बोलू नये, गाढव आहेत, सगळे हरामी आहेत असं म्हणून बोलतो. दिघे साहेबांच्या ऑफिसला जाऊन वाद करणं म्हणजे त्यांना चापकाने बडवायला पाहिजे होतं शिंदे साहेबांनी. कोणी असून दे, अशोक वैती असून दे ना तर तो नरेश मस्के, दिघे साहेबांच्या पवित्र ह्या त्या भूमीमध्ये, त्या आश्रमामध्ये अशा प्रकारच्या वाद करतायत, अशांना तर सोडलंच नाही पाहिजे. पहिली गोष्ट, कोणी राहू दे, नरेश मस्के राहू दे, अशोक वैती राहू दे किंवा अजून रवी फाटक राहू दे, अशा प्रकारचं साहेबांच्या आश्रमात अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं गैरवर्तणूक चालणार नाही, हे तिथं लक्षात घेतलं पाहिजे होतं. त्यानंतर जे माझ्या नजरेत आम्ही एकच टार्गेट केलेलं, जसं मगासून तेच म्हणतोय की आम्हाला गॅरंटी होती की आम्ही 3 ते 3.5 हजार मतांनी तिकडे म्हणजे आम्हाला मायनस जाऊ. त्याच्यामध्ये मी जर काम केलं नसतं तर जे मला 2200 वगैरे ते पण मतं मिळाली, 500-700 मतं मिळाली असती. पण मी देखील बऱ्यापैकी माझी टीम वर्क, जे शाखेला कोणाला माहिती नव्हतं की अशोक वैतीची ही टीम काम करते, अशा प्रकारच्या सर्व समाजाची लोक होती त्याच्यात. मग मुस्लिम समाजाची होती, त्याच्यामध्ये RPI वाले होते, त्याच्यामध्ये नरेंद्र महाराज चे गट होते, धन निरंकारवाल्यांची होती, त्याच्यानंतर मुरबाड शहापूर इथले लोक होती, त्याच्यानंतर जळगावची लोक होती, आणि पश्चिम महाराष्ट्रातली देखील काही लोक होती. अतिशय चांगलं काम केलं. पण ठीक आहे, त्यांना यश आलं, मी काय त्यांच्यावर रागावलेलं नाही. माझ्या इथले महिला गेले 2 दिवस कोणी घरात चूल पेटवली नव्हती. ज्या दिवशी मी हारलो तर संध्याकाळपर्यंत 9 वाजेपर्यंत तिथेच बसलेली. पण शेवटी मी बोललो, अरे बाबा एक काहीतरी बिर्याणी मागवा, थोडी सर्वांनी दिली, मी पहिला खाल्ली थोडीशी आणि सर्वांना वाटली. बोललो काय टेन्शन घेऊ नका, शिंदे साहेब आहेत, दिघे साहेब आपल्या मागे आहेत, नक्की आपल्याला कुठे संधी नाही मिळाली ते चालली, पण तुमची कामं नक्की होतील. हे आहेत अशोक वैती. आजही त्यांच्या मनात
आनंद दिघेंबद्दलची जी काही भावना आहे आणि जे पावित्र्य आहे ते उच्चारताना त्यांचे डोळेही काहीसे ओलावतात. आज स्वर्गीय आनंद दिघेंचा उत्तराधिकारी म्हणून काम करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या घराच्या परिसरातच अशोक वैतींचा पराभव होतोय. जर शिवसेनेला ठाण्याची शिवसेना, शिवसेनेचं ठाणं या बिरुदासहित काम करायचं असेल तर अशोक वैतींच्या पराभवाची राजकीय मीमांसा होणं आणि त्याचं पोस्टमॉर्टेम होणं शिंदेच्या स्टाईलमध्ये खूपच गरजेचं आहे. अन्यथा म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतोय इतकंच आपण सांगू शकतो. वैती साहेब, तुम्ही आतापर्यंत या पराभवानंतर मला असं वाटतं कुणाला भेटला नव्हता, नाही, मला भेटलात आणि नीट व्यवस्थितरित्या ही सगळी वस्तुस्थिती तुम्ही टाइम महाराष्ट्राच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर आणली आणि ज्या गोष्टीमुळे उद्धव ठाकरे असो किंवा एकनाथ शिंदे या दोन्ही कॅम्पमध्ये एक वेगळी भावना आपल्याला बघायला मिळते, त्या माणसाला मी आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशोक वैती जे काही आनंद दिघेंबद्दल बोलतायत किंवा एकनाथ शिंदेबद्दल बोलतायत त्या सगळ्या गोष्टींबद्दल आपलं स्वतःचं काय मत आहे आपण आम्हाला आवर्जून कळवा. वैती साहेब, आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. माझा सहकारी असीम भुरेसह मी राजेश कोचरेकर, टाइम महाराष्ट्र, ठाणे.